रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पाताळगंगा प्रकल्पातील कामगारांच्या 2015 पासून प्रलंबित मागण्यांनी आता निर्णायक वळण घेतले आहे. सुमारे 1834 कामगार 7 सप्टेंबरला मोहपाडा येथील अचानक मैदानावर सहपरिवार एकत्रित आंदोलन छेडणार आहेत. समान कामाला समान वेतनासह विविध मागण्यांसाठी कामगारांचा हा संघर्ष सुरू आहे. समान वेतनाच्या मागणीसंदर्भात औद्योगिक न्यायाधिकरण ठाणे येथे या प्रकरणाची सुनावणी झाली असून 26 नोव्हेंबर 2024 रोजी या संदर्भात ऑर्डर पारित करण्यात आली. संघटनेच्या म्हणण्यानुसार 11 वर्षांच्या या संघर्षात 185 कामगारांचे निधन झाले असून यापूर्वी मुंबईच्या आझाद मैदानावरही 2 वेळा आंदोलन करण्यात आले आहे. आता 7 सप्टेंबरला अचानक मैदानावरून कामगार रिलायन्स कंपनीच्या गेटवर धडक देत आपल्या मागण्या प्रशासन आणि व्यवस्थापनासमोर मांडणार आहेत. आंदोलन शांततामय आणि कायदेशीर मार्गाने करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. संयम ही कमजोरी समजू नका, आश्वासनांपेक्षा आता ठोस निर्णय हवा असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. त्यामुळे 7 सप्टेंबरच्या आंदोलनाकडे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायने. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.